गुरुवार को अमरावती के रुक्मिणी नगर में साईं अस्पताल के पास आवारा कुत्तों द्वारा बुरी तरह नोचे जाने के बाद एक युवती आईसीयू में अपनी जिंदगी के लिए लड़ रही है। एक निजी ड्राइवर की बेटी पर उस समय हमला किया गया जब वो इलाके में थी। आवारा कुत्तों ने उसके चेहरे को बार बार काटा, जिससे उसका चेहरा विरूपित हो गया और उसकी हालत गंभीर बनी हुई है। उसे अस्पताल ले जाया गया और वो वर्तमान में गहन चिकित्सा में है। घायल की भयावह तस्वीरें वायरल हो गयी, जिससे अमरावती नगर निगम के खिलाफ भारी आक्रोश फैल गया। नगर सेवक अनिल अग्रवाल ने सीधे तौर पर एएमसी यानी अमरावती नगर निगम को जिम्मेदार ठहराया। उन्होंने सवाल किया, प्रशासन को और कितनी मासूम युवतियों के घायल होने का इंतजार है। उन्होंने आगे कहा, ये इसलिए हुआ क्योंकि पशु चिकित्सा विभाग आवारा कुत्तों को नियंत्रित करने में विफल रहा। अग्रवाल ने कहा कि उन्होंने पहले भी एएमसी की आम सभा की बैठक के दौरान विभाग में खामियों का खुलासा किया था। कुछ दिन बाद प्रभारी पशु चिकित्सा अधिकारी डॉक्टर सचिन बोंद्रे को 47 लाख रुपए के नसबंदी बिल को मंजूरी देने के लिए कथित तौर पर 25 लाख रुपए की रिश्वत मांगने के आरोप में एसीबी यानी भ्रष्टाचार निरोधक ब्यूरो द्वारा गिरफ्तार कर लिया गया था। इस घोटाले के बावजूद निवासियों का कहना है कि नागरिक निकाय ने ठप पड़ी डॉग स्टेरिलाइजेशन यानी नसबंदी अनुबंध को फिर से शुरू नहीं किया है। आवारा कुत्ते पड़ोस में आतंक मचा रहे हैं। अग्रवाल ने मांग की है कि महापौर और आयुक्त पीड़िता की चिकित्सा का पूरा खर्च उठाएं। इस हमले ने एक बार फिर अमरावती में बढ़ते आवारा कुत्ते की खतरी और प्रशासनिक उदासीनता को सुर्खियों में ला दिया है। महापालिकेच्या आमसभेत कुत्र्यांच्या नसबंदीचा विषय हा कालच्या आमसभेत नाही झाला। दोन आमसभे अगोदर म्हणजे एप्रिल महिन्यात तो विषय मी उचलला होता आणि माझा स्पष्ट आरोप होता की अमरावती महानगरात भटक्या कुत्र्यांची नसबंदी जे नियमाप्रमाणे आणि रीतसरप्रमाणे झाली पाहिजे, ज्याच्यासाठी महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करते। म्हणजे महापालिकेने वेळोवेळी मागील 5 वर्षात याच्यावर जवळपास 2 कोटी रुपये खर्च केले, पण या 2 कोटी रुपयामधनं माझा स्पष्ट आरोप आहे की एकही काम झालं नाही। फक्त कागदावरच त्यांनी ती नसबंदी केली आणि हा पूर्ण प्रशासकीय काळापासून सुरू झालेला जो भ्रष्टाचार होता त्याच्यामुळे अमरावतीकरांना काय भोगावं लागते त्याची त्या सकाळ झालेली घटना आहे। त्या चिमुकल्या मुलीला ज्या प्रकारे तो रेबीज असलेला कुत्रा चावला आहे आणि त्या मुलीची अवस्था इतकी विकट झाली आणि तिला आयसीयू मध्ये उपचारासाठी दाखल करावं लागलं। आता माझी मागणी तुमच्या निमित्तानं अशी राहील, त्या मुलीच्या उपचाराकरिता, संपूर्ण उपचाराकरिता, म्हणजे वैद्यकीय आणि स्वास्थ्य उपचाराकरिता जे काही खर्च येईल दवाखान्याचा किंवा बाकी औषधांचा वगैरे, ते संपूर्ण खर्च महापालिकेने विशेष बाब म्हणून, मग ते महापौराने तशी व्यवस्था करावी किंवा आयुक्तांनी तशी व्यवस्था करावी आणि विशेष बाब म्हणून त्या आर्थिकरित्या कमकुवत असलेल्या त्या परिवारामधल्या त्या मुलीच्या उपचाराकरिता संपूर्ण खर्च महापालिकेने करावं। आणि इतकं भ्रष्टाचार असून अँटी करप्शन विभागाने तो विषय पकडला होता रिश्वतखोरीचा राहुल बोंद्रेंचा, त्याच्यानंतर ते सस्पेंड करण्यात आले। पण त्याच्यानंतरही आतापर्यंत भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीसाठी जो ठेका द्यायला पाहिजे होतं महापालिकेने आतापर्यंत दिला नाहीये। तुमच्या माध्यमाने मी सत्ता पक्षाला आणि प्रशासनाला विनंती करेल की तो जो ठेका आहे भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीचा तो लवकरात लवकर द्यावा आणि तो ठेका घ्यायला जितक्या काही एजन्सी इच्छुक असेल त्या एजन्सींना मी याच्या अगोदर वृत्तपत्राच्या माध्यमाने आवाहन केलं होतं, पुन्हा तुमच्या माध्यमाने आवाहन करतो, ज्यांना काम करायचं असेल त्यांनीच तो फक्त ठेका घ्यावा। भ्रष्टाचारासाठी किंवा लाखो रुपये हडपण्यासाठी तो ठेका घेऊ नये आणि भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीसाठी वेळोवेळी फक्त मीच नव्हे, माझ्यासारखे आणखीन 5-10 नगरसेवक आहे जे त्याच्यावर नजर ठेवेल सर्वपक्षीय। आणि पुन्हा शेवटी विनंती करेल महापालिका प्रशासनाला आणि महापौराला आणि आयुक्तांना, त्या लहान मुलीच्या अदितीच्या उपचारासाठी संपूर्ण खर्च महापालिकेने वहन करावा।